नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण व संभाव्य असे सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहेत. सर्वांनी प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. कोयना जलाशयास काय म्हणून ओळखतात? तर कोयना जलाशयाचे दुसरे नाव हे शिवाजी सागर आहे. नेक्स्ट, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली या जिल्ह्यात सागरेश्वर अभयारण्य आहे. नेक्स्ट, हळदीच्या उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर सांगली हे ठिकाण हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? तर मुंबई या जिल्ह्यात एकही तालुका नाही. नेक्स्ट, वराड या प्रादेशिक विभागात किती जिल्हे येतात? तर वराड या प्रादेशिक विभागात एकूण 11 जिल्हे येतात. नेक्स्ट, साल्हेर, मुल्हेर ही किल्ले कुठे आहेत? साल्हेर, मुल्हेर हे किल्ले नाशिक या जिल्ह्यात आहेत. नेक्स्ट, खानदेशात किती जिल्ह्यांचा समावेश? तर खानदेशात 3 जिल्ह्यांचा समावेश होतो. नेक्स्ट, फोडा घाट कोणत्या मार्गावर आहे? कोल्हापूर ते पणजी या मार्गावर फोंडा घाट आहे. नेक्स्ट, कृष्णा व कोयना नद्यांचा संगम हा महाबळेश्वर या ठिकाणी होतो. नेक्स्ट, शाहूपुरी ही प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, खांदेरी व उंदेरी ही काय आहेत? ही 2 बेटे आहेत. नेक्स्ट, सुवर्णदुर्ग हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे? तर सुवर्णदुर्ग हा सागरी प्रकारचा किल्ला आहे. नेक्स्ट, दाजेपूर अभयारण्य कोणत्या ठिकाणी? तर दाजेपूर अभयारण्य हे कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, छत्रपती संभाजीनगर या शहराची स्थापना कोणी केली? तर मलिक अंबर यांनी छत्रपती संभाजीनगर या शहराची स्थापना केली. क्रमांक 106, धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? तर वर्गीस कुरियन यास धवल क्रांतीचे जनक म्हणतात. नेक्स्ट, ग्रामपंचायतीचे वॉर्ड कोण घोषित करतो? तर तहसीलदार हा ग्रामपंचायतीचे वॉर्ड घोषित करतो. नेक्स्ट, आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोणास म्हणतात? तर लॉर्ड मियो यास आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर तमिळनाडू या राज्याचा हा नृत्य प्रकार आहे. सर्वात कमी साक्षर असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर नंदुरबार हा जिल्हा सर्वात कमी साक्षर आहे. नेक्स्ट, अल्पाकणाचा शोध कोणी लावला? तर रुदरफोर्ड या शास्त्रज्ञाने अल्पाकणांचा शोध लावला. नेक्स्ट, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात जांभी मृदा आढळते? तर कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यात जांभी मृदा आढळते. नेक्स्ट, पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यात पुष्कर सरोवर आहे. नेक्स्ट, भारतातील पहिली अणुभट्टी महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी आहे. तिचे नाव अप्सरा आहे. नेक्स्ट, मुंबईत मुलींची प्रथम शाळा कोणी सुरू केली? तर नाना शंकर शेट यांनी मुंबईत पहिली मुलीची शाळा सुरू केली. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 116, आझाद दस्ता ही भूमिगत चळवळ कोणी सुरुवात केली? तर भाई कोतवाल यांनी सुरुवात केली. नेक्स्ट, बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? तर हसन गंगू यांनी इसवी सन 1347 बहमनी राज्याची स्थापना केली. नेक्स्ट, कोणत्या रंगाची तरंगलांबी ही सर्वात जास्त असते? तर तांबड्या या रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त असते. नेक्स्ट, शुद्ध पाण्याचा उत्कलनांक किती असतो? तर 100 सेल्सिअस एवढा शुद्ध पाण्याचा उत्कलनांक असतो. नेक्स्ट, प्रजनन क्षमता चांगली राखण्यासाठी महत्त्वाचे जीवनसत्व हे ई असते. नेक्स्ट, संघटना स्थापन करण्याचा हक्क कोणत्या कलमानुसार मिळतो? तर कलम 19C नुसार संघटना स्थापन करण्याचा हक्क मिळतो. नेक्स्ट, राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात? तर राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. नेक्स्ट, जमीन महसुलीचा मुख्य आधार कोणता असतो? तर जमिनीचा अभिलेख हा जमीन महसुलीचा मुख्य आधार असतो. नेक्स्ट, कलम 243I
कशाशी संबंधित आहे? तर राज्य वित्त आयोगाशी संबंधित. कलम 243 आय संबंधित आहे. नेक्स्ट, अशोक चक्र मिळविणारी पहिली भारतीय महिला ही नीरजा भानोट आहे. नेक्स्ट, मुंबई पुणे 6 पदरी मार्ग किती किमी लांबी आहे? 93 किलोमीटर इतकी या 6 पदरी मार्गाची लांबी आहे. नेक्स्ट, सुनामी हा जपानी शब्द, याचा अर्थ काय आहे? तर राक्षसी लाट असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट, वैराट शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वैराट शिखर हे अमरावती जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, तौला शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, साल्वेर शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, हरिहर आणि बुक्का या भावांनी कोणत्या साम्राज्याची स्थापना केली? तर हरिहर व बुक्का यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. नेक्स्ट, नौजवान सभेची स्थापना कोणी केली? तर भगतसिंग यांनी नौजवान सभेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 135. आनंदमठ कादंबरी कोणाची आहे? तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांची आनंदमठ ही कादंबरी आहे. नेक्स्ट, पेशीचा शोध कोणी लावला? तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिका आहे. मुंबई महानगरपालिकेची स्थापना ही 1688 मध्ये झाली होती. नेक्स्ट, महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत किती दिवसात रोजगार उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे? तर 15 दिवसात उपलब्ध करून दिला जातो. नेक्स्ट, कोणता एक समूह खरीप पिकांचा आहे? तर तांदूळ, मका आणि भरड धान्य हा खरीप पिकांचा समूह आहे. नेक्स्ट, RBIचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर 1949 मध्ये RBIचे राष्ट्रीयकरण झाले. नेक्स्ट, मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात आहेत? तर भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्ये आहेत. नेक्स्ट, कजरी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर छत्तीसगड या राज्यातील कजरी हा नृत्य प्रकार आहे. नेक्स्ट, भुसावळ हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर तापी नदीकाठी भुसावळ हे शहर आहे. भुसावळ हे शहर जळगाव या जिल्ह्यात येते. नेक्स्ट, खानापूरचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली या जिल्ह्यात खानापूरचे पठार आहे. नेक्स्ट, नंदादेवी शिखर कोणत्या हिमालयात आहे? तर कुमाऊ हिमालयात नंदादेवी शिखर येते. नेक्स्ट, रेती बंदर म्हणून कोणते बंदर प्रसिद्ध आहे? तर मुंब्रा हे बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर राज बिहारी बोस हे सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, धातूमध्ये कोणता गुणधर्म असतात? तर चकाकी, तन्यता आणि वर्धनीयता हे धातूचे गुणधर्म आहेत. नेक्स्ट, सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. नेक्स्ट, इंदिरा आवास योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सादर केली होती? तर 7व्या पंचवार्षिक योजनेत इंदिरा आवास योजना सुरू केली होती. सर्वात पहिली भारतीय बँक कोणती आहे? तर पंजाब नॅशनल बँक ही सर्वात पहिली बँक आहे. नेक्स्ट, राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते? तर एकल संक्रमणीय पद्धतीने भारतीय राष्ट्रपतीची निवड केली जाते. नेक्स्ट, राज्यसभा सदस्य किती काळ पदावर राहू शकतात? तर 6 वर्ष हे राज्यसभा सदस्य पदावर राहू शकतात. नेक्स्ट, जिल्ह्यातील कुळ कायद्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी यांना असतो. नेक्स्ट, 6000 ते 7500 लोकसंख्येदरम्यान ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते? तर 15 असते. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणते स्टोरेज युनिट आहे? तर CD आणि हार्ड डिस्क हे स्टोरेज युनिट आहेत. नेक्स्ट, भारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा ही मॅकमोहन रेषा आहे. नेक्स्ट, शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. नेक्स्ट, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत?
तर छत्रपती संभाजीनगर या महसूल विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. नेक्स्ट, जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? तर नाथसागर असे जायकवाडी जलाशयाचे नाव आहे. नाथसागर हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, रेडी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे? तर रेडी हे बंदर वेंगुर्ला या तालुक्यात आहे. नेक्स्ट, भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले होते? तर महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी पहिले अणुविद्युत केंद्र उभारण्यात आले होते. नेक्स्ट, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे? तर पेट्रोलियम या उत्पादनाशी संबंधित मुंबई हाय हे नाव आहे. नेक्स्ट, डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? तर डेक्कन क्वीन ही पुणे ते मुंबई या मार्गावर धावते. नेक्स्ट, पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अकोला या जिल्ह्यात पारस औष्णिक विद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 167, कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1998 मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली. नेक्स्ट, रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे? तर कर्नाटक हे राज्य रेशीम उत्पादनात अग्रेसर आहे. भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे? तर 2.4% एवढा भाग भारताने व्यापला आहे. नेक्स्ट, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर 26 ऑगस्ट 1982 या दिवशी गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती झाली. नेक्स्ट, मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मोडकसागर हे धरण ठाणे या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, कोलाम आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यवतमाळ या जिल्ह्यात कोलाम आदिवासी जमात आढळते. नेक्स्ट, सूर्यमालेतील कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे? तर मंगळ व गुरु या ग्रहाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे. नेक्स्ट, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भीमा या नदीवर उजनी धरण आहे. सोलापूर जिल्ह्यात हे धरण येते. नेक्स्ट, कळसुबाई शिखर कोणत्या तालुक्यात आहे? तर कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यात आहे. नेक्स्ट, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात वनक्षेत्र 0 आहे? तर चंदीगड या केंद्रशासित प्रदेशात वनक्षेत्र हे 0 आहे. नेक्स्ट, भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? तर 2933 किलोमीटर एवढा पूर्व पश्चिम विस्तार आहे. नेक्स्ट, ओपनदेव व सुपनदेव गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर जळगाव या जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे आहेत. नेक्स्ट, बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे काय मिळविण्यासाठी होतो? तर ॲल्युमिनियम मिळविण्यासाठी होतो. नेक्स्ट, महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे हे बल्लारपूर या ठिकाणी आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती आहे? तर 365 एवढी महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता आहे. नेक्स्ट, नंदुरबार जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर नाशिक प्रशासकीय विभागात नंदुरबार हा जिल्हा येतो. नेक्स्ट, शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला? तर बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत शनिवारवाडा बांधला गेला. नेक्स्ट, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? तर इसवी सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले. नेक्स्ट, मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख हे कान्होजी आंग्रे होते. नेक्स्ट, कार्ल मार्क्स हा कोणत्या देशाचा विचारवंत होता? कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत होता. नेक्स्ट, 1922च्या साराबंदी चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1922च्या साराबंदी चळवळीचे नेतृत्व केले. नेक्स्ट, ग्रामगीता कोणी लिहिली? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली. नेक्स्ट, पाळेकरांचा उठाव कोणत्या भागात झाला? तर दक्षिण भागात पाळेकरांचा उठाव झाला. नेक्स्ट, भिलांचा उठाव कोठे झाला? तर खानदेशात भिलांचा उठाव झाला. नेक्स्ट,
रामकृष्ण मिशनची स्थापना ही 1897मध्ये स्वामी विवेकानंद यांनी केली. नेक्स्ट, मानवधर्म सभा कोणी स्थापन केली? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानवधर्म सभा स्थापन केली. नेक्स्ट, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? तर न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिला. नेक्स्ट, पवनार आश्रम कुठे आहे? तर पवनार हे आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे. हे आश्रम विनोबा भावे यांनी स्थापन केले होते. नेक्स्ट, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक याची स्थापना केली. नेक्स्ट, लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली. नेक्स्ट, आदिवासी क्षेत्रासाठी उल्लेखनीय कार्य कोणी केले? तर ठक्कर बाप्पा यांनी आदिवासी क्षेत्रासाठी उल्लेखनीय कार्य केले. नेक्स्ट, कोकणचे गांधी म्हणून कोण ओळखले जातात? तर अप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखतात. नेक्स्ट, राष्ट्रीय सभेची स्थापना A.O. ह्यूम यांनी केली. नेक्स्ट, कोसबाड प्रकल्प कोणी सुरू केला? तर अनुताई वाघ यांनी कोसबाड प्रकल्प सुरू केला. नेक्स्ट, भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा कधी मंजूर झाला? तर 18 जुलै 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. प्रश्न क्रमांक 203, बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरायांनी केली? तर लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली. नेक्स्ट, 1916मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी मुंबईत केली. नेक्स्ट, गोवा यूथ लीग ही संघटना कोणी स्थापन केली? तर डॉक्टर कुरा यांनी गोवा लीग ही संस्था स्थापन केली. नेक्स्ट, महाराष्ट्र दलित पॅंथरची स्थापना ही इसवी सन 1973मध्ये करण्यात आली. नेक्स्ट, एक गाव एक पाणवठा ही चळवळ कोणी सुरू केली? तर बाबा आढाव यांनी ही चळवळ सुरू केली. नेक्स्ट, अहमदनगरची स्थापना कोणी केली? तर अहमद निजामशाह यांनी अहमदनगर शहराची स्थापना ही 1590मध्ये केली. नेक्स्ट, महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह हा 1927मध्ये करण्यात आला. नेक्स्ट, आर्य समाजाची स्थापना ही 1875मध्ये केली. नेक्स्ट, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही 1936मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. नेक्स्ट, हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर महात्मा गांधी यांनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले. नेक्स्ट, श्री गुरु गोविंद सिंगजी यांचा जन्म कुठे झाला? तर गुरु गोविंद सिंगजी यांचा जन्म पाटणा या ठिकाणी झाला. नेक्स्ट, ब्रह्मदेश भारतातून कधी वेगळा करण्यात आला? 1935मध्ये ब्रह्मदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला. नेक्स्ट, भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक ग्रंथ किंवा वेद हा सामवेद आहे. नेक्स्ट, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तो ॲटली क्लेमेंट हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. नेक्स्ट, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही 1884मध्ये केली गेली. नेक्स्ट, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया हा लॉर्ड मेकॉले यांनी घातला. नेक्स्ट, गौतम बुद्धाच्या आईचे नाव हे महामाया होते. नेक्स्ट, स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? तर 1905मध्ये स्वदेशी चळवळ सुरू झाली. नेक्स्ट, सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र हे पैठण होते. नेक्स्ट, समाज स्वास्थ्य मासिक कोणी सुरू केले? तर रघुनाथ धोंडो कर्वे यांनी सुरू केले. नेक्स्ट, प्लासीची लढाई कधी झाली? तर इसवी सन 1757मध्ये प्लासीची लढाई झाली. नेक्स्ट, जागतिक पहिली साम्यवादी क्रांती कोणत्या देशात झाली? तर रशिया या देशामध्ये झाली. नेक्स्ट, पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते? तर भारत व चीन हे 2 देश आहेत. नेक्स्ट, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर पंडित श्यामजी वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. नेक्स्ट, चितगाव येथील हल्ल्याची योजना
सूर्यसेन यांनी आखली होती. नेक्स्ट, आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह ही पेटती मशाल होते. नेक्स्ट, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? तर सेनापती बापट यांचे हे नाव आहे. नेक्स्ट, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम स्थापन केला. नेक्स्ट, वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र कोणते होते? तर पटना हे वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते. नेक्स्ट, मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर हा एल्फिन्स्टन होता. नेक्स्ट, मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले? तर BC दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले. नेक्स्ट, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर रासबिहारी घोष यांनी ही संघटना स्थापन केली. कर्करोगावरील उपचारासाठी काय वापरतात? तर कोबाल्ट हे कर्करोगावरील उपचारासाठी वापरतात. नेक्स्ट, टार्टारिक ॲसिड कशात असते? तर द्राक्षामध्ये टार्टारिक ॲसिड असते. नेक्स्ट, लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? तर सायट्रिक हे ॲसिड लिंबाच्या रसात असते. नेक्स्ट, मेंडेलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला? तर वाटाणा या रोपावर हा सिद्धांत मांडला. नेक्स्ट, कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? तर गॅमा किरणांना वस्तुमान नसते. नेक्स्ट, ओझोन थराचा ह्रास कोणत्या वायूमुळे होतो? तर फ्लोरोकार्बन यामुळे ओझोन थराचा ह्रास होतो. नेक्स्ट, धरणात साठलेले पाणी कोणत्या ऊर्जेचा स्रोत असतो? तर स्थितीज ऊर्जेचा हा स्रोत असतो. नेक्स्ट, किरणोत्सारीतेचा शोध कोणी लावला? तर हेनरी बेक्वेरेल या शास्त्रज्ञाने किरणोत्सारीतेचा शोध लावला. नेक्स्ट, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण हे डोकेदुखी असते. नेक्स्ट, विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? तर नायट्रोजन हा वायू विद्युत बल्बमध्ये असतो. नेक्स्ट, लोखंडाचे गंजणे डॅड्याचा धातू रोखतो? तर जस्त हा लोखंडांचे गंजणे रोखतो. नेक्स्ट, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर J. थॉम्सन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोध लावला. नेक्स्ट, रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर अजीवनसत्वाचे रासायनिक नाव हे रेटिनॉल आहे. नेक्स्ट, लोहित रक्तपेशी कोठे निर्माण होतात? तर अस्थिमज्जेत लोहित रक्तपेशी निर्माण होतात. नेक्स्ट, त्रिफळा चूर्ण कशाशी संबंधित आहे? तर हिरडा, आवळा आणि बेडा यापासून त्रिफळा चूर्ण तयार केले जाते. नेक्स्ट, पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक हे क्युसिक आहे. नेक्स्ट, अमरवेल ही वनस्पती बाह्य परजीवी आहे. नेक्स्ट, कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे? तर कीटक या प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे. नेक्स्ट, हिरा व ग्राफाईट कोणत्या मूलद्रव्यापासून बनले आहे? तर कार्बन यापासून हिरा व ग्राफाईट बनले आहेत. नेक्स्ट, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. नेक्स्ट, मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? तर मानवामध्ये एकूण 46 गुणसूत्रे असतात. तर 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात. नेक्स्ट, स्पायरागोरा हे डायडॅश शेवाळ आहे? तर हे हरित शेवाळ आहे. नेक्स्ट, विंचू हा प्राणी पिलांना जन्म देणारा प्राणी आहे. नेक्स्ट, मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर रक्तवाहिन्या असतात? तर 97,000 किलोमीटर एवढ्या रक्तवाहिन्या असतात. नेक्स्ट, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरले? तर रॉबर्ट हुक याने पेशी हे नाव प्रथम वापरले. नेक्स्ट, जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? तर चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. नेक्स्ट, गोगलगाय कोणत्या संघात मोडते? तर मोलुस्का या संघात गोगलगाय मोडते. नेक्स्ट, पेशीमधील कशाला पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात? तर तंतुकणिकांना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. नेक्स्ट, हत्ती रोग हा कशामुळे होतो? तर क्युलेक्स डासामुळे हत्ती रोग होतो. नेक्स्ट, चेतासंस्था कशाने बनलेल्या असतात?
तर पेशी व चेताबंध यांनी चेतासंस्था बनतात. नेक्स्ट, शोभेची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर फॉस्फरसचा वापर ही शोभेची दारू तयार करण्यासाठी केला जातो. नेक्स्ट, भारतात इथेनॉल कशापासून तयार करतात? तर ऊसापासून इथेनॉल तयार केले जाते. नेक्स्ट, उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर वटवाघूळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 270, गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? तर ॲनिलिडा या संघात गांडूळ हा प्राणी मोडतो. नेक्स्ट, मगर या प्राण्याचे हृदय किती कप्प्याचे असते? तर मगर या प्राण्याचे हृदय हे 4 कप्प्याचे असते. नेक्स्ट, पक्ष्यांचा अभ्यास कशात करतात? तर ॲनिथॉलॉजी या शास्त्रामध्ये पक्ष्याचा अभ्यास केला जातो. नेक्स्ट, विषाणू आकाराने अतिसूक्ष्म असतात. नेक्स्ट, पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते? तर यकृत या अवयवात पित्त हे तयार होते. नेक्स्ट, कुपरच्या पेशी कशामध्ये आढळतात? तर यकृतात कुपरच्या पेशी आढळतात. नेक्स्ट, त्रुटी कशासाठी वापरतात? तर रक्तप्रवाह थांबविण्यासाठी त्रुटीचा वापर केला जातो. नेक्स्ट, मलेरिया रोग कशामुळे होतो? तर प्लाझ्मोडियम याच्यामुळे मलेरिया हा रोग होतो. नेक्स्ट, आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत हे कर्बोदके आहेत. कर्बोदकापासून 60 ते 65% ऊर्जा मिळते. नेक्स्ट, समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला ऊती असे म्हणतात. नेक्स्ट, रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. नेक्स्ट, अन्न पदार्थाची ऊर्जा कशामध्ये मोजतात? ते कॅलरीज याच्यामध्ये अन्न पदार्थाची ऊर्जा मोजतात. नेक्स्ट, 1 ग्रॅम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते? तर 4 किलोकॅलरी एवढी ऊर्जा 1 ग्रॅम प्रथिनापासून मिळते. नेक्स्ट, भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून किती उंचीवर राहतो? तर 36,000 किलोमीटर इतक्या उंचीवर भूस्थिर उपग्रह राहतात. नेक्स्ट, अणुशक्ती आयोगाची स्थापना ही 1948 करण्यात आली. नेक्स्ट, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामहा हे विक्रम साराभाई यांना ओळखले जाते. नेक्स्ट, क्रायोजेनिक तंत्रज्ञान कशाशी निगडित आहे? तर क्रायोजेनिक तंत्रज्ञान हे उपग्रह प्रक्षेपण यांच्याशी निगडित आहे. नेक्स्ट, इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट कुठे आहे? तर बंगळूर या ठिकाणी इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट आहे.